तुम्ही चरणाशी लागावे, आदरवता करावेत असे सकल, म्हणून जाणतीने गुरु भजिले, तेने कृत कार्य होईल, जे का मूळ सिंचनी शाखा पल्लव संतोषित, ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी टाकलं, वर फांद्याला फुलाला पाणी टाकायची गरज आहे का? आपोआपच ते झाड प्रफुल्लित होते, त्याला आपोआपच भेटत आहे. तसं मुळाची घाला तुम्ही, जे घालायचे ते मुळात घाला, फांद्याला फुलाला पानाला काहीच करू नका. मग हृदय सद्गुरु तेने तारीला संसार करू, म्हणून विशेष आपल्या गुरु. तसं गुरु हा अज्ञानी असू द्या, ज्ञानी असू द्या, गुरुच आहे. आणि आपले मी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही मला गुरु माझा आहे तुमच्या पुस्तकची. मी काय जपी नाही, तपी नाही, काही अभ्यास नाही, काही साधनं नाही, पण ठीक आहे चला काही कासत नाही असू द्या. पण आपले तुमचे आमचे गुरु हे मूळ गुरु म्हणजे व्यास आहेत. त्याच्यानंतर आपले ज्ञानोबा तुकोबा जे संत आहेत हे आपले गुरु आहेत. यांच्या चरणी गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटेल देव, म्हणून गुरुशी बाजावी गुरुमूर्ती दृष्टी पाय, वारंवार सांगू काय काय देवदिशे जनिवनी, तुका म्हणे गुरु भजनी देवदिशे जनी. म्हणून गुरुवर श्रद्धा ठेवा. गुरु हेच आपले चालू येतं, गुरु हेच आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. तेच आपल्याला ह्या संसार सागरातून काढून येतील, तेच आपल्याला वाट दाखवतील, तेच आपल्याला सगळ्याला म्हणजे मार्गदर्शन करतील. म्हणून तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, आदरवता करावे अशी सकल, गुरुकडं आणि देवाकडे जाताना हे आपल्या जवळचं सगळं सोडून जायचं असतं. एक वेळेला यांच्याकडे सांगितलं होतं गुरुकड कसं जायचं, सगळं टाकून जा. साधू होत आहे, त्यांनी सगळं टाकून जा, म्हणजे कमंडलू टाकला, धुळी टाकली, काठी टाकली, तरी म्हणायचे सगळं टाकून या, सगळं टाकून या. तू म्हणायचं सगळं तर टाकायचं, काय राहिलं टाकायचं? त्यावेळेला मग सांगितलं म्हणे तुझ्यातला तो मी टाक, तुझ्यातला मी टाकन मग माझ्याकडे. तुला मी कमंडलून काठी धुळी टाकायला नाही सांगितले म्हणे, तसा मी सोडायचा. मी सोडलं ना सगळं काही साध्य होतं, फक्त मी हा नको. म्हणून जीवनामधला मी काढून टाका, तनु आणि जीवे चरणाशी लागावं, गर्व काढून टाका. हे जे काय आहे ना, आणि स्वामी